नमस्कार, ऑनलाईन क्लासरूम मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत। आज आपण पाहणार आहोत मकर संक्रांती या सणाविषयी माहिती म्हणजेच निबंध लेखन। चला तर आपल्या या निबंध लेखनाला सुरुवात करूया। मकर संक्रांत हा भारतातील एक अतिशय महत्त्वाचा व आनंदाने साजरा होणारा सण आहे। हा सण दरवर्षी 14 किंवा 15 जानेवारीला येतो। या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो। यामुळे दिवस लांब होण्याची व उबदारपणा वाढण्याची सुरुवात होते। त्यामुळे मकर संक्रांत हा ऋतू परिवर्तनाचा सण मानला जातो। या सणाचे अनेक प्राचीन व धार्मिक पैलू आहेत। हिंदू संस्कृतीत सूर्यदेवाला अत्यंत महत्त्व आहे। सूर्यदेव पृथ्वीवर प्रकाश व ऊर्जा देतात, त्यामुळे या दिवशी सूर्यपूजा व स्नान करण्याची परंपरा आहे। महाराष्ट्रात या सणाचे सांस्कृतिक महत्त्वही मोठे आहे। मकर संक्रांतीला घराघरात गुळ आणि तिळाचे लाडू व वडी बनवितात। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे प्रेमाने सांगितले जाते। या म्हणीचा अर्थ म्हणजे सणाच्या निमित्ताने भांडण विसरून प्रेमाने गोड बोलून नाती अधिक दृढ करावी। काही प्रदेशात भात, हरभरा, सूर्यफुलाचे दाणे, गुळ व तूप यांच्यापासून तयार पदार्थ खाल्ले जातात। या सणाचे विशेष आकर्षण म्हणजे पतंग उडवणे। आकाश रंगीबेरंगी पतंगांनी भरून जाते। मुलं आणि मोठे दोघेही आनंदाने हा खेळ खेळतात। महिलांमध्ये हळदी कुंकू ही परंपरा असते। त्या एकमेकींना गोड खाऊ देऊन शुभेच्छा देतात। महाराष्ट्रात भाऊबीज आणि दानधर्मही केला जातो। या दिवशी स्नान, दान आणि पूजा करण्यास धार्मिक महत्त्व दिले आहे। शेतकरी समाजासाठी मकर संक्रांत खूप महत्त्वाचा असतो, कारण नवीन पिकांचा हंगाम सुरू होतो। त्यामुळे हा सण समृद्धीचे आणि नव्या सुरुवातीचे प्रतीक आहे। भारतातील विविध राज्यात हा सण वेगवेगळ्या नावांनी आणि पद्धतींनी साजरा केला जातो। जसे पंजाबमध्ये लाहोरी, तामिळनाडूमध्ये पोंगल, गुजरातमध्ये उत्तरायण तर आसाममध्ये बिहू। एकूणच पाहता मकर संक्रांत हा सण विज्ञान, शेती, ऋतुचक्र, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी या सगळ्यांचा सुंदर संगम आहे। हा सण आपल्याला गोडी, प्रेम, सौहार्द आणि नात्यांची ऊब शिकवतो। त्यामुळे मकर संक्रांत हा भारतीय संस्कृतीतील आनंद आणि एकतेचा सण मानला जातो। व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि ऑनलाईन क्लासरूम या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।